3-4 दिवसाच्या मुसळधार पावसामुळे आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे आम्हाला काही गच्चीत येता आलं नाही. तर आज आम्ही फायनली गच्चीत आलेलो आहे आणि गच्ची बघून आम्ही जरा थोडे सरप्राईज होतो. कारण आम्हाला जेव्हा असं भरपूर वाऱ्याचा आवाज यायचा ना, तेव्हा आम्हाला असं वाटायचं, की किती झाडं पडली असतील, किती वेल पडले असतील, काय सांगता येत नाही. पण इकडे परिस्थिती खूप चांगली आहे आणि वेल नो डाउट खाली आलेत काही, त्यांना बांधायची खूप गरज आहे. तर आज पण थोडा-थोडा पाऊस पडतोय. पण आम्ही डिसाईड केलं, की आज आपण हे काम करायचंच, भले पाऊस पडत असेल तरीसुद्धा. कारण जर का आज आम्ही हे वेल नीट बांधली नाहीत, तर हे नंतर खराब होऊन जातील आणि आम्हाला त्याची म्हणजे काहीच आपल्याला पुढे भाजी मिळू शकणार नाही. त्यामुळे चला आज सगळ्यात प्रथम आपण हे वेल व्यवस्थित बांधून घेऊ. तर वेल बांधायचा व्हिडिओ मी तुम्हाला आधी पण दाखवला आहे. पण मी तुम्हाला आज परत हे का दाखवते? कारण की मला तुम्हाला ह्या व्हिडिओमधनं हेच सांगायचंय, की एकदा आपण काठी लावली आणि त्याला वेल बांधला म्हणजे वेल चढेल असं नाही. आपल्याला सतत हे करायला लागतं. आता जसे त्याला ब्रांचेस येतील ना, जसे त्याचे फाटे फुटतील अजून पुढे, तसं-तसं ना तुम्हाला ते प्रत्येक ब्रांच जी आहे ती तुम्हाला काठीवर चढवायला लागेल किंवा तुमच्या स्ट्रक्चरवर चढवायला लागेल. तर ते काम आपल्याला वेळोवेळी करायला लागतं. जर का ते आपण नाही केलं, तर ती इकडे-तिकडे पकडते. आता ह्याच्यामध्ये अजून एक काय होतं मी तुम्हाला सांगते. बघा मी आणि आई जो वेल बांधतोय ना, तो काकडीचा वेल आहे. त्याला खूप छान स्ट्रेंथ आहे आणि तो स्ट्राँग आहे. त्याच्याच बाजूला कारल्याचा वेल आहे. तो तेवढा स्ट्राँग नाहीये. तर कधी-कधी काय होतं, की प्रत्येक वेलाला आपलं सर्व्हायव्हल हवं असतं. म्हणजे त्याला तर आपलं जगायचंच आहे. तर तो काही ना काहीतरी मार्ग शोधतो. मग तो काय करतो, की त्याला दुसरीकडे कुठे पकडायला मिळालं नाही, की तो दुसऱ्या वेलाला जाऊन पकडतो. तर आता कारल्याच्या वेलाला जर का काकडीच्या वेलाने पकडलं आणि त्याच्या स्ट्रेंथने म्हणजे त्याची जी ताकद आहे, त्याने जर का त्या कारल्याच्या वेलाला खेचलं गेला तो. जसं बघा आता इकडे आईने हा जो वेल काढला ना, तो कारल्याच्या वेलावरूनच काढलाय. म्हणजे त्याने त्याला पकडून ठेवलेला आणि तो खेचत होता त्याला. तर त्याने काय होणार, कारल्याचा वेल खराब होणार आणि आपल्याला पुढे भले काकडीचा वेल मिळेल व्यवस्थित, पण कारल्याचा मिळणार नाही आणि त्यामुळे आपल्याला हे जे काम आहे ना, हे सारखं करायला लागतं, की त्यांना एक व्यवस्थित दिशा दाखवणं. आता ह्याच्यामध्ये आम्ही काय करतोय आज, जे वेल मोठे झालेत ना, त्यांना बांधतोय आणि काठ्या आपण ऑलरेडी लावलेल्या आणि ज्या एक्स्ट्रा दोऱ्या लावायच्यात म्हणजे वरती वेल जर का जायचा आहे, तर तिकडे दोरी बांधणार आम्ही. एक दोरी आम्ही बाजूच्या स्ट्रक्चरवर बांधणार. म्हणजे जे तुम्हाला माझ्या बाजूला ज्या काठ्या दिसत असतील ना, त्याच्यावर सुद्धा आम्ही ह्या अशा दोऱ्या बांधणार. मग त्याने काय होणार, की वेल जो आहे तो त्याच्यावर चढेल. बरं ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं गुंतलेले जर का काही वेल असतील 2-3 तर ते सोडवायचे असतात. अगदी अलगद हाताने करायचं, जेणेकरून त्यांना त्रास होणार नाही. आणि त्याच्यानंतर कुठली जर का पानं खराब झाली असतील, तर ती खराब पानं सुद्धा काढून टाकायची. आता आमच्या इकडे ना जवळ-जवळ 4 दिवस तर आम्हाला गच्चीतच येता आलं नाही. कारण की मुसळधार पाऊस होता आणि जोरदार वारा. म्हणजे वारा एवढ्या जास्ती जोरात होता ना, की आम्हाला असं होत होतं, की नुसतं त्या आवाजाने वाटायचं, "अरे बापरे! वरची झाडं कशी असतील? ती पडली तर नसतील ना? किंवा वेल जे आहेत ते तुटणार तर नाहीत ना?" कारण खूपच जास्ती वारा. म्हणजे मी आत्तापर्यंत जेवढ्या वर्षा मी भाज्या लावल्यात, पहिल्यांदा मला ना एवढी भीती वाटली. कारण की ह्यावर्षी नुसता पाऊस येतच नाहीये. जो येतो तो एवढा वारा घेऊन येतो, की काय सांगू. त्यामुळे काय होतं, की मला भीती वाटते, की आता हे आपलं जे एवढं छान झालेलं आहे, ते खराब नको व्हायला. म्हणून मला ते गार्डनमध्ये आज यायचंच होतं, टेरेसवर आज यायचंच होतं. तर आई म्हणाली, "चल आपण जाऊयात. पाऊस झाला तरी आपण आपलं काम करूयात." तर असा आम्ही निश्चय केला आणि आज आम्ही इकडे आलो. पण नशिबाने आता पाऊस एकदम कमी झालाय. मध्ये-मध्ये अशी एक-एक सर येतेय. पण आम्हाला आज पावसाने काम करू दिलंय. त्यामुळे चला एक चांगली गोष्ट झाली आहे. आता तुम्ही जर का वेल लावले असतील आणि तुमचे वेलसुद्धा जर का असे वाढले असतील, तर त्यांना तुम्ही असे छान बांधा. म्हणजे त्यांना स्ट्रेंथसुद्धा येईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते व्यवस्थित वरच्या दिशेने चढतील. ते जर का खाली लोंबत राहिले, तर तुम्हाला व्यवस्थित त्याला फुलं येणार नाहीत. फुलं आली तर त्याला छान फळं धरणार नाहीत. त्यामुळे हे नक्की करा. बघा आता आई ना खालची सगळी पानं कापून टाकते. हे पण खूप गरजेचं आहे. एकदम खाली-खाली पानं असतील ना ती कापून टाकायची. जर का तिकडे एखादी ब्रांच जरी असेल तरी ती कापली तरी काही हरकत नाही. खालून थोडंसं आपल्याला मोकळं ठेवायचंय त्याला. हे मी मागच्या पण एका व्हिडिओमध्ये सांगितलंय. पण मी आता पण तुम्हाला सांगते कारण की बघा आता वाढलेत आपले वेल तर आपल्या खालून परत पानं जी आहेत ती काढायला लागली. दुसरी गोष्ट म्हणजे हे बघा ह्याच्यामध्ये वीड्स आलेले आहेत. म्हणजे जे आपल्याला नको ते सुद्धा गवत वगैरे सगळं आलेलं असतं ते काढायचं. ते वेळोवेळी आपण नाही काढलं तर काय होतं, की आपल्या ग्रो बॅगमध्ये आपण जे पण खत घातलेलं आहे,
कुठलंही असो, मग ते शेणखत असो, घरचं खत असो किंवा वर्मी कंपोस्ट असो, ती खतं घातलेली ना, ती सगळी ते गवत खाऊन टाकतं. आपल्या झाडांना काही पोषण मिळत नाही. आता तसंच बघा, भेंड्याची सुद्धा खालची जी पानं आहेत ती आम्ही काढतोय. भेंडी पण छान झाली आहेत ना, बघा किती मस्त दिसतायत. तर आता ह्यांना सुद्धा आपल्याला सपोर्ट लावायला लागणार आहे, कारण की जर का आपण आता सपोर्ट नाही लावला, तर जो वारा सध्या चालू आहे, त्याच्यामध्ये ही भेंडी सुद्धा पडू शकतात. तर पहिले आपण काय केलं, सगळं साफ करून घेतली ग्रो बॅग आणि त्याच्या भेंड्याची खालची पानं जी आहेत ती व्यवस्थित काढून घेतलेली आहेत. जर का तुम्हाला तशी पानं काढता येत नसतील नीट, तर तुम्ही कात्रीने कापू शकता. कारण कधी-कधी आपल्या नखाने वगैरे ना तिकडे सोललं जातं असं. तर ते तसं नको आहे. आपल्याला व्यवस्थित पान काढता आलं पाहिजे. त्याने आपलं जे झाड आहे त्याला काही इजा झाली नाही पाहिजे. आता बघा, इकडे भेंडी पण आपली छान झालेली आहेत. बाजूला तुम्हाला दिसत असेल तर लेफ्ट साईडला मिरची आणि जी वांगी आहेत ती पण आता छान झालेली आहेत. आपण कापलेली, पण ती पण आता व्यवस्थित वाढतायत. आणि आता इकडे आपण वेल पण बांधतोय. म्हणजे मला वाटतं की आता ओव्हरऑल आपण जे केलंय गार्डन ते व्यवस्थित राहिलेले आहे. आता त्यांना काहीच अजून इजा झालेली नाहीये आणि होऊ नये अशी इच्छा म्हणून आता त्यांना व्यवस्थित जे उरलेले आहेत त्यांना नीट बांधायचे. जे पहिले बांधले आपण होते त्यांचा काहीच प्रॉब्लेम नाही. त्याच काठ्यांवर त्यांना पुढे आपण वर चढवलं. पण आता ज्यांना काठ्या घातल्याच नव्हत्या, त्यांना सुद्धा काठ्या घालून बांधायची गरज आहे. तर इकडे आम्ही पहिले भेंड्यामध्ये काठ्या घालतोय. तसंच त्याच्यानंतर कुठले जर का दुसरे वेल आम्हाला असं वाटलं, की त्यांना पण गरज आहे, तर त्यांना सुद्धा आम्ही असा सपोर्ट देऊ. आता मला काही प्रश्न येतात. त्या प्रश्नांवरनं मी तुम्हाला सांगते, की मला असं विचारतात, की आपलं जे हे ग्रो बॅग आहे, ती कशी तयार करायची? हा प्रश्न मला रिपिटेटिव्हली खूप वेळा लोकांनी विचारलाय. तर ग्रो बॅग तयार करताना आम्ही काय करतो, सगळ्यात खालचा जो थर आहे, तो आम्ही पानांचा घालतो, सुकी पानं घालतो. त्याच्यानंतर थोडी माती घालायची. माती घातल्यानंतर त्याच्या वरचा जो मातीचा थर असतो, त्याच्यामध्ये आपण सगळे कंपोस्ट वगैरे घालायचं. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही शेणखत घालू शकता, वर्मी कंपोस्ट घालू शकता, घरात जे आपण बनवतो ते घालू शकतात खत. म्हणजे जे आपलं कंपोस्ट घरी भाज्यांचं वगैरे बनवतो आपण ते घालू शकता. विविध जी तुमच्याकडे अवेलेबल असेल ती घाला आणि त्याच्यामध्ये तुम्हाला निमखळी घालायची आहे. निमखळी घालायची, राख घालायची तुमच्याकडे असेल तर. राख नसेल तर तुम्हाला निमखळी तर बाजारात मिळते ती घालायची आणि अशी तुमची ग्रो बॅग तयार करायची. आता भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.